हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे मसाला ढेमसची भाजी। चला तर मग सुरू करूया। मी छान छोटे छोटे लहान आकाराचे ढेमस घेतले आहेत। त्याला आपण मसाले वांगे करतो तसंच मधातनं कट करून घेतलेला। मसाल्यामध्ये मी कांदे आणि टमाटरची प्युरी तयार करून घेतलेली आहे आधी। आता आपण गंजामध्ये तेल टाकून तेल गरम करून घेऊया। तेल गरम झाल्यास त्याच्यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकून त्याला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया। सोनेरी रंग आल्यास त्यात आपण आलं लसूण पेस्ट टाकूया थोडंसं, आणि नंतर आपण वाटून घेतलेला मसाला पण त्यात आपण ॲड करून घेऊया। मसाल्याला छान तेलात आपण शिजवून घेऊया तेल सोडेपर्यंत। 10 मिनिट त्याला झाकून ठेवून देऊया। मसाला छान शिजलेला आहे। आता आपण यात आपले बेसिक मसाले ॲड करूया। धनिया पावडर, काळा मसाला, हळद आणि तिखट। याला पण आपण 2 मिनिटं शिजू देऊया। नंतर आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि छान सगळं परतून घ्यायचं आहे। आता यात आपण थोडं पाणी घालून घेऊया आणि ढेमस यात ॲड करून त्याला थोडा वेळ शिजू देऊया। मी यात थोडी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे, छान दिसते दिसायला। ढेमस मसाला छान झालेले आहे। आता आपण यात पाणी ॲड करून याला छान ढेमस शिजतपर्यंत शिजू देऊया। गरमागरम भाकरी किंवा चपाती सोबत हा मसाला ढेमस लागतो एकदम परफेक्ट। भाजी झालेली आहे, ढेमस छान शिजलेले आहे। आता वरून आपण थोडी कोथिंबीर टाकून देऊया आणि भाजी खायला एकदम रेडी आहे। साधी रेसिपी आहे आणि चव एकदम लक्षात राहणारी आहे, तर तुम्ही पण ट्राय करा नक्की व्हिडिओ बघून। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।